चिंचवडमधली आणि सोशल मीडिया संदर्भातली व्हॉट्सअप आणि ट्विटरचा उपयोग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण तितकेच धोकेही आहेत सोशल मीडिया वापरणाऱ्यांना. अनेकदा मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. असंच एक प्रकरण पिंपरी चिंचवडमध्ये समोर आलंय. मानसिक त्रास तर होतोच आहे, पण पोलिसांचंही पाहावं तसं सहकार्य मिळत नाही आणि त्यामुळे एक महिला एकटी संघर्ष करताना दिसते आहे. व्हॉट्सअप, फेसबुक हे संवादाचं माध्यम. मात्र काही जण याचा गैरवापर करताना दिसतात. राजश्री संजय खराविहे या महिलेनं रितू झावियर नावाच्या अकाउंटवरून पीडित तरुणीला बदनाम केलंय. तिच्याविषयी अश्लील भाषेतील मजकूर फेसबुकवर अपलोड केला. त्यामुळे या तरुणीला राजश्रीच्या फ्रेंड लिस्टमधून मुलांच्या रिक्वेस्ट येऊ लागल्या. रात्री बेरात्री फोन्स, मेसेजेस येऊ लागले. या साऱ्या प्रकारामुळे पीडित तरुणीला मानसिक त्रास सहन करावा लागतोय. माझा काही त्या स्त्री संगती संबंध नसताना, मैत्री नसताना, फ्रेंडशिप नसताना तिने माझ्या पूर्ण नावासकट तिने अश्लील असा मजकूर माझ्याबद्दल टाईप करून फेसबुकला अपलोड केलेला आहे. आणि त्यानंतर तिच्या मित्रांनी माझ्या संगती रात्री बेरात्री मेसेंजर कॉल्स, घाणेरडे असे माझा मेसेज, कुठे राहता वगैरे, माझी पर्सनल माहिती आणि खूप सारे घाणेरडे अश्लील असे वाक्य माझ्याबद्दल वापरले गेलेले आहेत. ओळख नसताना केल्या गेलेल्या या प्रकारानं पीडितेनं पोलिसांकडे धाव घेतली, पण फक्त तक्रार नोंदवून सोडून देण्यात आलं. त्यानंतर पीडितेनं वकिलामार्फत सायबर क्राईमच्या माध्यमातून आपली तक्रार केली. मात्र यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाहीये. आरोपी महिला मोकाट असून अजूनही पीडितेची बदनामी करतेय. तक्रार द्यायला गेल्यानंतर 1 तारखेला तक्रार द्यायला गेले होते, तर त्यांनी माझी फक्त 500 ही नोंदणी करून घेतली. त्यांनी जे सोशल मीडिया क्राईमचा ॲक्ट आहे ते काही केलेले नाही. त्यानंतर जेव्हा मी माझ्या वकिलांना घेऊन गेले, त्यानंतर 8 तारखेला त्यांनी आमची तक्रार योग्य रीतीने नोंद करून घेतलेली आहे. पण त्यानंतर आजच्या डेटपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही. त्या व्यक्तीला जे आरोपी आहे तिला बोलवण्यातही नाही आले गेलेले आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पोलीस कुणाच्या दबावाखाली आहेत असा सवाल विचारला जातोय. पोलीस मात्र तपास सुरू असल्याचं सांगतायत. फेसबुक व सोशल मीडियावर एका महिलेने दुसऱ्या महिलेचे अश्लील शब्दात अपमान केला व बदनामी केली म्हणून फिर्यादीने फिर्याद दिल्याने सेक्शन 67 IT ॲक्ट व 67A IT ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून देहू पोलीस स्टेशन अधिक तपास. सोशल मीडियावर होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकार कायदे करतं. मात्र अशा प्रकरणांमध्ये तक्रारदाराला पोलीस साथ देणार नसतील तर त्यांनी करायचं काय असा प्रश्न निर्माण झालाय. गणेश दुडम, जय महाराष्ट्र, पिंपरी चिंचवड.